हे पण काय पण बोल, पावसाचं वातावरण मला एवढं आवडतं ना, जाम भारी. बघा ना, मस्त पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये छत्री आणि चालतोय रस्त्याला. गुड मॉर्निंग गाईज. तर RTHच्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रामधला छोटासा गाव भिवंडी जवळील भोकरी, जो शेतीने सुखसमृद्ध आहे आणि संपूर्ण हिरवळच हिरवळ आपल्या गावाकडे पाहायला मिळते. तर आम्ही आता रस्त्याने चालतोय आणि चालत चालत पार डोळ्यापर्यंत जाणार 3 किलोमीटर आणि तुम्हाला भात शेती लावले ती पण दाखवतो. जाता आता आपल्याला निसर्गमय वातावरण दिसतो तो पण दाखवतो. राब लावले तिथं चाललो आम्ही दोघेजण. दादू पण आहे सोबत. दादूची छत्री वगैरे भारी ब्ल्यू ब्ल्यू अँड आपली ब्लॅक. हे बघा, आपण राबाच्या जवळ आलोय. रस्त्याच्या कडेलाच लागून येतो राब आणि त्याच्यावर पक्षी भरपूर सारे होते, पण आता पळाले आम्ही आलो तर. हे बघा, राबाचे इनिशियल्स कसे उगवल्यात. ही भात शेती आहे पूर्ण. गडगंज भरेल असं, म्हणजे एकदम गच्च भरेल आणि त्याच्यानंतर त्याच्या जुड्या बनवतील आणि मग शेतात जाऊन पेरतील. दादू, काय इन्फॉर्मेशन शेताबद्दल देशील? त्याला खत मारतील. त्याला काय काय खत अच्छा, खत मार, युरिया खत वगैरे असतं ना, ते मारतील. दादू म्हणतो की 20 दिवसानंतर राब तयार होतो, कारण की त्याने भात शेती लावलेली आहे. स्वतः मेहनत करून स्वतः लावायचा तो, तर त्याच्यामुळे त्याला आयडिया आहे. मला पूर्ण आयडिया नाही, मी फक्त वाचनात केलं आहे, पण त्याने अस्सल प्रॅक्टिकलमध्ये केलेलं आहे. थोडा आता लॉजिकल होऊ, तुम्हाला दाखवतो. तर हे डाव्या साईडला तुम्ही पाहताय ना, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघा, शेतांमध्ये पूर्ण पाणी भरलं आहे. तर आत्ता एवढ्यात तुम्हाला जो राब दाखवला बघा, तर याची नांगरणी जर झाले, माती भुसभुशीत झाले, तो राब तयार झाल्यानंतर या शेतामध्ये पेरतील. तुम्हाला दाखवतो मी अस्सल गावाकडचा पावसाचा वातावरण. ओले झालेले रस्ते, त्यानंतरली माती, उखडलेली शेतं, पक्ष्यांनी नासधूस करू नये म्हणून तिथे बुजगावना पेरलं. डोळ्याला चालत जाऊन आलो आणि आता घरामधून आता आपल्या आवारात चाललो. आपण जी झाडं लावलेली ती तुम्हाला दाखवतो तर किती ग्रोथ झालेलं आहे त्यांची. तर हा आवार आपला सगळा साफ केला आहे, कचरा बिचरा सगळा एकत्र केला आहे. हे बघा, आपण लावलेला पेरू, सीताफळ, तर त्यांची ग्रोथ बघा किती छानपैकी झालेलं आहे आणि इनिशियल आलेले आहेत त्याला. हे बघा, झूम करतो थोडंसं. हे बघा, इनिशियल आलेले आहेत ना. हे पपई पण जगल्या सगळ्या जेवढ्या लावलेल्या. त्याच्यानंतर ही आंब्याची झाडं पण जगली आणि तिकडे एक्स्ट्रा निंबू लावला आपण. थोडा झूम करतो. काही दिवसात आपली झाडं मोठी होणार आणि त्याच्यानंतर त्याला फळं येतील आणि तो पहिला फळ तुम्हाला चाखायला देणार. तर RTH ब्लॉगसोबत तुम्ही सोबत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच आपण भन्नाट गावाकडचे ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही RTH चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. बाय बाय.